सहाय्यक निबंधक कार्यालयात सुरू असलेली दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया 15 ते 20 जून दरम्यान पूर्ण होण्याची शक्यता आहे। सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दूध संस्थांना निकाल दिले जाणार आहे। अद्याप 441 संस्था सुनावणीच्या प्रतीक्षेत आहेत। पुढील टप्प्यात या संस्थांची सुनावणी घेतली जाणार आहे। गोकुळ संलग्न 1320 दूध संस्थांची अवसायन प्रकरणी सुनावणी सुरू आहे। सुनावणी प्रक्रिया 80 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश कोल्हापूर सर्किट बेंचने दिले आहेत। त्यानुसार 20 जुलैपर्यंत सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांना सुनावणी घेऊन दूध संस्थांना निकाल द्यावे लागणार आहेत। सध्या भुदरगड तालुक्यातील 197 दूध संस्थांची सुनावणी सुरू आहे। बुधवारी आणि गुरुवारी अशा 2 दिवसात 100 संस्थांना सुनावणीसाठी बोलवले होते। यापैकी 97 संस्थांनी सुनावणीस उपस्थिती लावली। सोमवारी 25 मे रोजी भुदरगड तालुक्यातील संस्थांची सुनावणी पूर्ण होईल। तत्कालीन सहाय्यक निबंधक सुजय कदम यांनी सुनावणी घेतलेल्या पण निकाल न दिलेल्या अशा 197 दूध संस्थांची फेर सुनावणी घेतली जाणार आहे। भुदरगड तालुक्यातील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर राधानगरी, शाहूवाडी, भुदरगड तालुके वगळता अन्य तालुक्यातील 147 संस्थांची सुनावणी होईल। त्यानंतर या 197 संस्थांची सुनावणी होणार आहे। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।